माझं नाव आकाश आहे। आज मी एका खोलीत अंधारात एकटाच बसलो होतो। डोळ्यांवर हात ठेवले होते। मला प्रकाशाची खूप गरज होती, पण तो प्रकाश कुठून येणार? तो माणूस जो नेहमी माझी काळजी घ्यायचा, माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवायचा, त्याच्यापासून आज मी दूर दूर गेलो होतो। मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे। माझे वडील माझ्या शाळेबाहेर आईस्क्रीमची गाडी लावायचे। उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांची आईस्क्रीम खूप विकली जायची। माझ्या शिक्षणासाठी, माझ्या प्रत्येक हौशीसाठी वडिलांनी आयुष्यात खूप कष्ट केले, त्याग केले। आणि एक मी होतो, जो नेहमी त्यांच्यावर चिडलेला असायचो, फक्त या कारणासाठी की ते गरिबांसारखे राहायचे, ते जुन्या विचारांचे होते आणि आजच्या मॉडर्न काळातही साधं आयुष्य जगायचे। मला त्यांच्याशी बोलायचा सुद्धा कंटाळा यायचा। मी हायस्कूलमध्ये होतो। 8वीच्या वर्गात असताना माझं त्या शाळेत ॲडमिशन केलं होतं। स्कूलच्या गेटबाहेर माझे वडील आईस्क्रीम विकायचे। जेव्हा मी शाळेतून बाहेर यायचो आणि वडिलांना कडकडीत उन्हात उभं राहून आईस्क्रीम विकताना पाहायचो, तेव्हा माझं डोकं फिरायचं। मला इतकी लाज वाटायची की मी कधीच कोणाला सांगितलं नाही की ते माझे वडील आहेत। मात्र माझे काका श्रीमंत होते, त्यांच्याकडे कशाचीच कमी नव्हती। ते आमच्याकडे आले की म्हणायचे, तू माझ्यासोबत शहरात चल, चांगल्या शाळेत तुझं नाव घालतो। पण आई आणि बाबा कधीच मला त्यांच्यापासून दूर जाऊ देत नव्हते। एक दिवस आमच्या घरी खूप भांडण झालं। दुसऱ्या दिवशी आईबाबांनी माझं सामान आवरून स्वतःहून मला काकाकडे पाठवलं। सुरुवातीला तिथे सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येऊ लागली। मी तिथे पूर्ण 5 वर्ष राहिलो। एक दिवस अचानक आईचा फोन आला। ती रडत म्हणाली, बाळा, तुझे बाबा शेवटचा श्वास घेत आहेत, लवकर घरी ये, ते तुला शेवटचं काही बोलायचं म्हणत आहेत। मी घाईघाईने घरी पोहोचलो, घरात शिरलो आणि पाहिलं, बाबा नेहमीसारख्या त्या तुटक्या खाटेवर झोपले होते। ही तीच खाट होती जी त्यांना खूप प्रिय होती। माझ्यासाठी त्यांनी खास एक लहानसा दिवाण बनवला होता, जिथे मी झोपायचो। तो दिवाण अजूनही तसाच माझ्या खोलीत ठेवलेला होता। म्हणजे गेल्या 5 वर्षांत कोणीच माझं एकही सामान हलवलं नव्हतं। बाबांची अवस्था पाहून माझे डोळे भरून आले। ते शेवटचा श्वास घेत होते। मी त्यांच्याजवळ बसलो, त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी आजही तीच माया होती, जशी मी लहान असताना होती। मी त्यांच्या शेजारी बसताच बाबांनी माझ्या कानात एक अशी गोष्ट सांगितली, जी ऐकून क्षणभर माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मग डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि ते थांबतच नव्हते। लहानपणापासून मी माझ्या वडिलांना असं काही ना काही काम करताना पाहिलं होतं, ज्यामुळे मला नेहमी लाज वाटायची। माझे वडील आणि माझे काका ते फक्त 2च भाऊ होते। काका शहरात राहत होते आणि आम्ही मिर्झापूरच्या एका छोट्याशा खेड्यात राहत होतो। बाबांनी लहानपणापासूनच कष्टाची कामं केली होती, म्हणूनच आजपर्यंत त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं। तर काका मात्र नेहमीच हुशार, चतुर आणि व्यवहारी होते। त्यांचे दोन्ही मुले वयाने माझ्यापेक्षा लहान होते। मी ज्या शाळेत शिकत होतो, ती गावातील श्रीमंत लोकांच्या मुलांसाठी ओळखली जायची। बाबांनी कधीच माझ्या संगोपनात कसर केली नव्हती। आम्ही ज्या गल्लीत राहत होतो, तिथं देखील आम्हाला गरीब समजलं जायचं, पण त्याहूनही गरीब लोक आमच्या आसपास राहत होते। तरीही माझे बाबा माझ्यासाठी नेहमी चांगले आणि महागडे कपडे आणायचे। माझी आई मी जे काही खायला मागायचो, ते ती ताबडतोब बनवून द्यायची। आई आणि बाबा दोघंही माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचे। लहानपणापासूनच बाबांनी मला चांगल्या आणि खासगी शाळेत घातलं होतं। जेव्हा मी 7 वर्षांचा झालो, तेव्हापासून मला हळूहळू आजूबाजूचं कळायला लागलं। कारण मी ज्या शाळेत जात होतो, तिथं कुणी जमीनदाराचा मुलगा असायचा, तर कुणी गावच्या सरपंचाचा, कुणाचे वडील शहरात अधिकारी होते। आणि मी फक्त माझ्या वडिलांना आईस्क्रीम विकताना पाहिलं होतं, कधी बांधकामावर काम करताना, तर कधी शेतात राबताना पाहिलं होतं। मी पाहिलं होतं, माझे काका जेव्हा आमच्याकडे यायचे, तेव्हा मोठ्या गाडीतून उतरायचे, शहरातून महागडे खेळणे घेऊन यायचे। खरं तर बाबांनीही कधीच मला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवलं नव्हतं, पण तरीही मला माझ्या शाळेतील इतर मुलांची आणि काकांच्या मुलांची लाईफ जास्त चांगली वाटायची। शाळेत इतर मुलांचे वडील त्यांना घ्यायला यायचे, कोणी बाईकवरून, कोणी मोठ्या कारमधून किंवा कुणाचा नोकर शाळेसमोर उभा असायचा। हे सगळं मला फार आकर्षण वाटायचं, पण मला मात्र शाळेतून पायीच घरी यावं लागायचं, कारण आमचं घर शाळेपासून जास्त दूर नव्हतं। म्हणून मी शाळेनंतर शेजारच्या मुलांसोबत चालतच घरी यायचो। माझ्या आईवडिलांपैकी कुणीच मला ना शाळेत सोडायला यायचं, ना शाळेतून घ्यायला यायचं। माझं आयुष्य अगदी शांतपणे चाललं होतं। माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत होत्या, तरीसुद्धा मला इतर मुलांचं आयुष्यच जास्त छान वाटायचं। शाळेत मुले बोलायची, माझे वडील बिझनेसमन आहेत, माझे वडील जमीनदार आहेत, माझे वडील सरपंच आहेत। अशा गोष्टी ऐकून मला फार छान वाटायचं, पण स्वतःच्या वडिलांबद्दल मात्र मला लाज वाटायची। माझे वडील कोण होते? एक सामान्य माणूस, गरीब, कष्ट करणारे आणि त्याहूनही जास्त उन्हाळ्यात आईस्क्रीमचा ठेला लावणारे। मी कधीच माझ्या मित्रांना सांगितलं नाही की माझे वडील काम काय करतात। हळूहळू काळ पुढे सरकत गेला। मी मोठा झालो। ज्या शाळेत मी शिकत होतो ती शाळा फक्त 8वी पर्यंतच होती। 8वी पूर्ण झाल्यावर वडिलांनी माझं दुसऱ्या शाळेत ॲडमिशन केलं, ज्या शाळेबाहेर ते आईस्क्रीम विकायचे।
ही मिर्झापूरमधली सगळ्यात चांगली आणि महागडी शाळा होती, जिची फी इतर शाळांपेक्षा खूपच जास्त होती. बाबा म्हणायचे, मी तुला खूप शिकवणार, तुझे सगळे स्वप्न पूर्ण करणार. तू इंटर स्कूल पूर्ण करशील, मग तुला शहरातल्या सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीत घालीन. मी बाबांचे बोल शांतपणे ऐकत बसायचो. आईच्या डोळ्यांतही खूप स्वप्न होती. सध्या मी शिकत होतो. माझं नव्या शाळेत नववीत ॲडमिशन झालं होतं. शिक्षण नीट चाललं होतं. इथल्या श्रीमंत मुलांशी माझी मैत्री झाली होती. माझा आत्मविश्वास वाढला होता. मी ज्या जुन्या शाळेत होतो तिथेही मी नेहमी चांगले गुण मिळवायचो आणि इथेही नववी पूर्ण होताच मी टॉप केला होता. शिकण्यात प्रगती होत होती, पण त्यासोबतच माझ्या मनात गर्व आणि अहंकारही वाढत होता. आता मला फक्त माझे मित्रच आवडायचे. कधीही मी कोणालाही घरी बोलावलं नाही. माझ्या मित्रांना हे समजावं की मी एवढ्या छोट्या घरात राहतो ही कल्पनाच मला अपमानास्पद वाटायची. या शाळेत शिकताना जवळपास 3 वर्ष कशी गेली कळलंच नाही. आता माझं अंतिम वर्ष पूर्ण होणार होतं. मी संपूर्ण शाळेचा टॉपर होतो. या एवढ्या वर्षांत मी अजूनही माझ्या बाबांशी नीट बोललो नव्हतो. लहान असताना मी त्यांच्यावर खूप प्रेम करायचो. छोट्या छोट्या गोष्टी मागायचो, हट्ट करायचो. पण जसं मोठा होत गेलो, समज वाढली, तसं मी बाबांपासून दूर जायला लागलो. मला त्यांच्या फाटलेल्या कपड्यांमुळे त्यांचा तिरस्कार वाटायचा, या छोट्या घराचा तिरस्कार वाटायचा, आईबाबांच्या साध्या राहणीमानाचाही तिरस्कार वाटायचा. असं आयुष्य जगण्याची माझी इच्छा नव्हती. माझी इच्छा होती की आम्हीही मोठ्या लोकांप्रमाणे जगावं, मोठ्या माणसांसारखं आयुष्य जगावं. पण हे सगळं शक्यच नव्हतं. नेहमीप्रमाणे काका आमच्या घरी यायचे, तेव्हा ते माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन यायचे. आता त्यांचे दोन्ही मुलं मोठे झाले होते आणि अभ्यासात इतके गुंतले होते की ते आमच्या घरी येतच नव्हते. काकूला तर आमच्याकडे येणं अजिबात आवडत नव्हतं. म्हणूनच मी तिला फक्त नातेवाईकांच्या लग्नातच पाहिलं होतं. ती कधीच आमच्याकडे आली नव्हती. मला वडिलांशी बोलणंही आवडत नव्हतं. त्यांच्याकडे पाहणंही मला नकोसं वाटायचं. जरी ते माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत असले तरी मी टाळायचो. माझं वय वाढतच आलेलं होतं आणि त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण मला त्यांच्या अपेक्षांशी काहीही देणंघेणं नव्हतं. मला वाटायचं की जितका जास्त दुरावा राहील तितकंच माझ्यासाठी चांगलं. मी नेहमी आईला म्हणायचो की आपण शहरात जाऊ, काकांच्या घरी जाऊ. पण आई नेहमी नकार द्यायची. ती म्हणायची, बाळा, ते मोठे लोक आहेत. ते इथे येतात, त्यांना येऊ दे. पण आपली इतकी ऐपत नाही की आपण त्यांच्या घरी जाऊ. काका जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा ते म्हणायचे, बाळा, माझ्यासोबत शहरात चल. तू अभ्यासात खूप हुशार आहेस. मी तुझं शहरातील चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देईल. तू तिथे शांतपणे अभ्यास कर. जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा आपल्या आईवडिलांनाही तिथे घेऊन जा. मला काकांची ही गोष्ट अगदी योग्य वाटायची. मी याबद्दल अनेक वेळा आईशी बोललो होतो की मला काकांच्या घरी शहरात जाऊ द्या. पण बाबा आणि आई ठामपणे नकार द्यायचे. ते म्हणायचे, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आम्ही तुला आमच्यापासून दूर जाऊ देणार नाही. ते कधीच तयार नव्हते मला शहरात पाठवायला. आणि मला तर लवकरात लवकर तिथे जायचं होतं. इथं राहून तरी काय मिळणार होतं. मला माझ्या आई वडिलांसोबत राहणं अजिबात आवडत नव्हतं. मित्रांशी खोटं बोलावं लागायचं, घर लपवावं लागायचं, वडिलांच्या कामाबद्दलही लपवावं लागायचं. शेवटी मी हे सगळं किती दिवस करत राहणार होतो. जर मी शहरात गेलो असतो तर काकांच्या आलिशान घरात राहिलो असतो, त्यांच्या मुलांसारखी चांगली लाईफ जगलो असतो. पण माझे आईवडील यासाठी काही केल्या तयार नव्हते. एक दिवस मी माझ्या वर्गात बसलो होतो तेव्हा वर्गातली मुलं बोलू लागली की आपण सगळे आपल्या वडिलांमुळेच इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यांनी आपल्याला किती कष्ट करून शिकवलं. माझा एक मित्र म्हणाला, मी तर असं म्हणतो की आपल्या शाळेत आपण एक कार्यक्रम ठेवला पाहिजे ज्यामध्ये आपल्या वडिलांना सन्मान मिळेल आणि त्यांना पुरस्कार देता येईल. तसंही एका महिन्यानंतर फादर्स डे येतोय, तेव्हाच हा कार्यक्रम ठेवूया. त्याचं बोलणं ऐकून मी काहीच उत्तर दिलं नाही, पण मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. घरी आल्यावर मी गॅलरीत शांतपणे बसून होतो. माझं डोकं काहीच काम करत नव्हतं. आज वर्गात झालेली चर्चा माझ्या डोक्यातून काही केल्या जात नव्हती. मला अजिबात समजत नव्हतं की मी काय करू. फादर्स डेच्या दिवशी लोक माझ्या वडिलांबद्दल विचारतील तर मी त्यांना काय सांगू. मला समजत नव्हतं की हे प्रकरण मी कसं थांबवावं. आमच्या शाळेत फादर्स डे साजरा व्हावा असं मला मुळीच वाटत नव्हतं. जर कुणाला माझ्या वडिलांबद्दल कळलं तर नक्कीच माझा खूप अपमान होईल आणि माझे मित्र माझी खिल्ली उडवतील. कारण मी अनेक वेळा त्यांना हेच सांगितलं होतं की मी मिडल क्लास कुटुंबातून आलो आहे, ना खूप गरीब ना खूप श्रीमंत. आणि आता तर मी ज्या शाळेत शिकतो त्या शाळेबाहेर माझे वडील आईस्क्रीम विकतात. मी शाळेतून बाहेर पडताना त्यांच्या दिशेने वळूनही बघत नाही, कारण त्यांचं तिथे आईस्क्रीम विकणं मला अजिबात आवडत नाही. त्या ठिकाणी ते खूप काळापासून आईस्क्रीम विकत आहेत, हे खरे आहे, पण माझं सगळं खोटं बोलणं उघडं होईल हीच गोष्ट मला अस्वस्थ करत होती. आई हळूहळू चालत गॅलरीकडे आली. ती काही बोलणार त्याआधीच मी उठून जोरात ओरडलो, आई, तू तुझ्या नवऱ्याला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या शाळेबाहेर आईस्क्रीम विकू नये. अजून खूप साऱ्या जागा आहेत जिथे ते आपली हातगाडी घेऊन जाऊ शकतात. जर माझ्या मित्रांना समजलं की हा आईस्क्रीम विकणारा माणूस माझे वडील आहेत तर माझी किती बेइज्जती होईल.
माझं आधीपासूनच शाळेत खूप नाव आहे. आधीच्या शाळेत सुद्धा मी कधी बाबांना घेऊन गेलो नव्हतो आणि इथेही मी कधी त्यांच्याबद्दल कुणाला काही सांगितलं नाही. संपूर्ण शाळा फक्त माझ्या नावानेच मला ओळखते. मग तुझा नवरा माझ्या शाळेबाहेरच आईस्क्रीम का विकतात? त्यांना त्यांच्या मुलाच्या इज्जतीची काहीच फिकीर नाही का? माझं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने फक्त एवढंच म्हटलं, तुला काय झालंय? तुला अक्कल आहे का? तू हे काय बोलतो आहेस? तुला लाज वाटत नाही का तुझ्या वडिलांबद्दल अशा गोष्टी बोलताना? तुझे वडील कित्येक वर्षांपासून त्या शाळेबाहेर आईस्क्रीम विकतात आणि तुला तिथे शिकत असताना सुद्धा जवळपास 4 वर्षे झाली. आणि तू लोकांपासून तुझ्या वडिलांची ओळख का लपवत आहेस? अरे, तू तर अभिमानाने सगळ्यांना सांगायला हवं की हे माझे वडील आहेत. मी म्हटलं, नको. जेवढं त्यांना तिथं उभं राहून आईस्क्रीम विकायचं होतं तेवढं त्यांनी विकलं. आता त्यांना नीट समजावून सांग, जर त्यांना आपल्या मुलाच्या इज्जतीची थोडीशीही फिकीर असेल तर त्यांनी तिथून दूर जाऊन कुठेतरी दुसरीकडे आईस्क्रीम विकावी. तुझ्या नवऱ्याने तर पक्क ठरवलं आहे माझी इज्जत खराबच करायची. तुला माहीत आहे का, शाळेतून बाहेर येताना मला किती लाज वाटते? मी तुझ्यासमोर हात जोडतो की तू त्यांना समजावून सांग परत तसं करू नका. ही गोष्ट खूप दिवसापासून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मी माझ्या मनात ती दाबून ठेवली होती. आता मात्र माझ्या मित्रांना खोटं बोलणं माझ्या जीवावर आलंय. मी अजून काही बोलणार तेवढ्यात माझ्या आईने माझ्या गालावर जोरदार चापट मारली आणि जोरात ओरडून म्हणाली, माझा नवरा काय म्हणतोस? ते तुझे वडील आहेत. तुला तुझ्या वडिलांचं नावही आदरानं घ्यावं वाटत नाही का? तो माणूस दिवसभर उन्हात तग धरून राबून फक्त तुझ्यासाठी कमावतो की तू चांगले कपडे घालू शकशील, चांगलं जेवू शकशील, चांगलं शिकू शकशील. आणि आज तू या लायकीला पोहोचलास तेव्हा तुला तुझ्या वडिलांचा स्वीकार करायलाही लाज वाटते? मला आश्चर्य वाटतंय की तू कधीच तुझ्या मित्रांना तुझ्या वडिलांबद्दल सांगितलं नाहीस. अरे, वडील म्हणजे तो माणूस असतो जो आपल्या लेकरासाठी कुठल्याही संकटाला सामोरा जातो. आणि तू त्याच्याबद्दल बोलताना घाबरतोस? तुला लाज वाटत नाही का? तू फक्त अभ्यासात चांगला आहेस, बाकी तुझी काय इज्जत आहे? आणि जी इज्जत आहे तीही तुला तुझ्या वडिलांमुळे मिळाली आहे. ही सगळी यशाची वाट त्यांनी घाम गाळून मोकळी केली, पुन्हा ताटकळत उभं राहून आईस्क्रीम विकून. तू एक शाळेत शिकणारा विद्यार्थी आहेस, त्याशिवाय तुझं काय अस्तित्व आहे, सांग ना? आईचं बोलणं ऐकून मी शांत झालो होतो. माझं काहीच चालतं नव्हतं. मला वाटत होतं की मी आईलाही उलटसुलट बोलून टाकावं, पण मी गप्प राहिलो. पण आता मला तिथं थांबणं देखील कठीण झालं होतं. मी रागात घरातून निघून गेलो. जरी मला माझ्या परीक्षेची तयारी करायची होती तरी आज वर्गात जे काही घडलं त्याने माझ्या अंगातील रक्त उसळत होतं. आज सगळे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून फादर्स डे साजरा करण्याचं नियोजन करत होते. शिक्षकांचं असं म्हणणं होतं की सगळ्या मुलांनी आपापल्या वडिलांना शाळेत घेऊन यावं. मुलं म्हणायला लागली, हो, आम्हालाही आमच्या वडिलांना एक स्पेशल फिलीक द्यायची आहे. शिक्षकांचंही हेच मत होतं. मी शाळेचा टॉपर होतो. माझं मत सगळ्यात जास्त महत्त्वाचं मानलं जायचं. म्हणूनच मी खूप जास्त चिंतेत पडलो होतो. मला माहीत होतं की फादर्स डेच्या दिवशी सगळ्यात आधी माझ्याच वडिलांना स्टेजवर आणायला सांगितलं जाईल. मी त्यांना शाळेत कसं घेऊन जाऊ शकतो? सगळ्यांनी त्यांचा चेहरा पाहिला होता, पण कुणालाही हे माहीत नव्हतं की ते माझे वडील आहेत. प्रत्येकजण त्यांना आईस्क्रीमवाले अंकल म्हणून ओळखत होतं. जर मी त्यांना स्टेजवर उभं केलं तर माझी काय इज्जत राहील? हीच गोष्ट माझं मन जळवत होती. खूप वेळ मी घराबाहेर बसून होतो, याच विचारात गढून गेलो होतो. शेवटी थकून नाईलाजाने घरी आलो, कारण मला माझ्या परीक्षेची चिंता होती. परीक्षेची तयारी करणं गरजेचं होतं. थोडा वेळ घराबाहेर इकडं तिकडं फिरून शेवटी मी घरी पोहोचलो. तेव्हा बाबा त्यांचा ठेला घरात ठेवत होते. मी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि आत जायला निघालो. खूप दिवस झाले होते मी त्यांच्याशी बोललोही नव्हतो. मी आत जात असताना त्यांनी मला आवाज दिला. मी वळून त्यांच्याकडे पाहिलं. क्षणभर माझ्या मनात काहीतरी जाणवलं. त्यांचं संपूर्ण शरीर घामानं भिजलेलं होतं, कपाळावर घामाचे थेंब होते, केस विस्कटलेले होते. एका क्षणासाठी तरी मला माझ्या विचारांवर आणि बोलण्यावर लाज वाटू लागली होती. पण मी ती लाज लवकरच मनातून झटकून टाकली. ते मला पाहत म्हणाले, बेटा, हे पैसे घे. काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आईला म्हणत होतास की तुला काही पुस्तकं घ्यायची आहेत. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, पण आता मी तुझ्यासाठी हे पैसे गोळा केलेत. तू तुझी पुस्तकं घे. त्यांच्या हातातले पैसे पाहून मला पुन्हा एकदा राग आला. कारण त्या 500 किंवा 2000च्या नोटा नव्हत्या, तर 5, 10, 20, 50च्या छोट्या नोटा होत्या. असं वाटत होतं की सगळे चिल्लरच आहेत. मी काही न बोलता शांतपणे ते पैसे हातात घेतले. मला पुस्तकं घ्यायची होती म्हणून मी सध्या राग व्यक्त केला नाही. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, बेटा, पुढे काही लागलं तर सांग, मी पैसे जमवून तुला हवं ते मिळवून देईन. पण मी काही न बोलता थेट माझ्या खोलीत आलो. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्यांना माझ्याशी अजून थोडा वेळ बोलायचं होतं. पण माझं मन अजिबात तयार नव्हतं त्यांच्याशी बोलायला. त्यांची अवस्था अशी होती की ते जोवर अंघोळ करत नाहीत तोवर मी त्यांच्याजवळ बसूच शकत नव्हतो. थोड्या वेळाने आई खोलीत आली आणि रागाने म्हणाली, तुझ्या वडिलांना तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणून ते तुला प्रश्न विचारत होते आणि तू त्यांना स्पष्ट उत्तर देऊन खोलीत निघून आलास.
तुला लाज वाटली पाहिजे आकाश. तू असं वागतोस का तुझ्या वडिलांशी? मला वाटायचं तू मोठा होत आहेस, तुझा स्वभाव शांत आहे म्हणून बोलत नाहीस. पण मला काय माहीत होतं की तू तर तुझ्या वडिलांबद्दल मनात राग ठेवून बसला आहेस. मी आईकडे पाहून दबक्या आवाजात म्हणालो, मला तोंड उघडायला लावू नकोस आई, मी तुला जे सांगितलं तेच बाबांना सांग. आणि खबरदार, पुढच्या वेळी जर बाबांना मी माझ्या शाळेच्या आजूबाजूला आईस्क्रीमची गाडी घेऊन फिरताना पाहिलं तर काय होईल तुला कल्पना नाही. शाळेत जर एखाद्याला कळलं की टॉपर आकाशचे वडील आईस्क्रीम विकतात तर माझी काय इज्जत राहील? सगळे माझी थट्टा करतील. आधीच माझे खूप शत्रू आहेत. फक्त एका माणसाला कळलं की सगळी शाळा त्यावर हसणार. मी तुमच्यासमोर हात जोडतोय आई, माझी थोडी तरी इज्जत ठेवा. आई माझ्याकडे पाहत म्हणाली, घाबर त्या दिवसाला ज्या दिवशी तुझे वडील या जगात नसतील आणि तू रस्त्यावर भीक मागत फिरशील. आणि एखाद्या दिवशी जेव्हा तुला एका आईस्क्रीम विकणाऱ्या माणसाची खरी किंमत कळेल तेव्हा तुला कळेल की तू किती चुकीचा होतास, कोणाला शत्रू मानून बसला होतास. हे बोलून आई बाहेर गेली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. मी आईचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झालो होतो. ती काय बोलून गेली हे माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं, पण काहीतरी होतं तिच्या डोळ्यांत. त्या डोळ्यांत एक भावना लपली होती, जणू ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण कदाचित कोणीतरी तिला ते सांगायला मनाई केली होती. मी खूप वेळ हाच विचार करत राहिलो. शेवटी विचार झटकले आणि शांतपणे अभ्यासात गुंतून गेलो. मी नको त्या गोष्टी डोक्यात घालून स्वतःचा मेंदू खराब करू इच्छित नव्हतो. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. मी सकाळी उठलो तर बाबा आपला आईस्क्रीमचा ठेला तयार करत होते, पण मी त्यांच्या आधीच बाहेर निघून गेलो. एक क्षणभर मनात आलं की त्यांना सांगावं, आज माझ्या शाळेच्या आजूबाजूला येऊ नका. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी वडिलांना असं काही बोलू शकेन. हो, मी आईला सगळं सांगू शकतो, तिच्याशी भांडू शकतो, पण वडिलांपुढे काही बोलत नाही. ते माझे वडील आहेत याची मला पूर्णपणे जाणीव होती. रस्ता ओलांडताना क्षणभर माझे डोळे ओलावले. काश माझे वडील पण शिकलेले असते, श्रीमंत असते, ते पण एखाद्या मोठ्या कंपनीत काम करत असते जसं बाकी विद्यार्थ्यांचे वडील करतात. काश मी पण एखाद्या श्रीमंत वडिलांचा मुलगा असतो. सारखं हेच मनात यायचं आणि मी स्वतःला भरकटण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत होतो. पण मी जे विचार करत होतो ते अशक्यच होतं. सगळा रस्ता हेच विचार करत करत मी शाळेत पोहोचलो. सगळे विद्यार्थी आत जात होते. मी माझ्या वर्गात पोहोचलो तर तिथं फादर्स डे बद्दलची तयारी सुरू होती. मी खूप अस्वस्थ होतो. हे सगळं मला अजिबात आवडत नव्हतं. सगळ्यांनी माझ्या वडिलांबद्दल विचारलं होतं. मी वडिलांना घेऊन शाळेत जात नव्हतो, पण तरीही शाळेतले लोक त्यांच्या फोटोची मागणी करत होते, तो स्क्रीनवर दाखवला जाईल म्हणून, आणि ही गोष्ट मला खूप कठीण वाटत होती. अजून मी माझ्या जागेवर बसलो होतो तेवढ्यात वर्गाचा मॉनिटर माझ्याकडे आला आणि म्हणाला, आकाश, वर्गाचा मॉनिटर मी आहे, पण तुला माहीत आहे की सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांची नावं लिहून ठेवली आहेत, उरलेली तयारी तू पहा. टीचर म्हणाल्या की तुला प्रत्येक गोष्टीत पुढे राहायचं आहे. तुझ्या वडिलांना एक पुरस्कारही दिला जाणार आहे. म्हणून मी फक्त मान हलवून त्यांना हो म्हटलं होतं. मला तो विषय पुढे वाढवायचा नव्हता कारण मला माहीत होतं की असं होणारच आणि हाच विचार मला खूप त्रस्त करून गेला होता. माझा अख्खा दिवस गोंधळात गेला. जे शिक्षक येत होते ते प्रत्येकजण मला काही ना काही नवीन गोष्ट जोडायला सांगत होते आणि मी त्यांचं म्हणणं ऐकूनच काम करत होतो. थोड्या वेळात सुट्टीचा वेळ जवळ आला. मला माहीत होतं की आता सगळे मुलं माझ्या वडिलांच्या गाडीवर जाऊन त्यांच्याकडून आईस्क्रीम खरेदी करतील आणि मला तिथून कसंबसं निघावं लागेल. पण आज कदाचित ते शक्य नव्हतं. मी जसं वर्गातून बाहेर पडलो तसं माझ्या मित्रांनी मला पकडलं आणि म्हणाले, काही दिवसांत फादर्स डे आहे, सगळ्यांना तुझ्या वडिलांना भेटायचं आहे आणि आज आम्हाला तुझ्याकडून आईस्क्रीम ट्रीट हवी आहे. त्यांचं बोलणं ऐकून जणू माझा श्वास थांबला होता. मी त्यांच्याकडे बघत म्हणालो, नाही रे, मला जायचं आहे, उशीर होतोय, आई घरी वाट पाहत असेल. तुम्ही खा, मी नंतर खाईन. पण ते मला जबरदस्ती वडिलांच्या गाडीजवळ घेऊन गेले. वडिलांना पाहिलं तेव्हा मी नजर चुकवली आणि अगदी हलक्या आवाजात सर्वांसाठी आईस्क्रीम मागितली. वडील मला गाडीजवळ पाहून खूप खुश झाले होते. त्यांचा आनंद त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना लपवता आला नाही. ही गोष्ट माझ्या मित्रांनाही जाणवली. काहींनी तर त्यांना विचारलं देखील, अंकल, तुम्ही का हसताय? पण वडील काहीही बोलले नाहीत. पण त्यांच्या या न बोलण्याने माझं मन इतकं अस्वस्थ झालं की मी ते शब्दांत सांगू शकत नाही. जर वडिलांच्या तोंडून हे निघालं असतं की माझा मुलगा आला म्हणून मी खुश आहे, तर माझी काय इज्जत राहिली असती? त्या एका क्षणासाठी माझं संपूर्ण शरीर थरथरलं. सर्वांसाठी आईस्क्रीम घेतल्यावर मी पैसे वडिलांना द्यायला पुढे केले तर त्यांनी हाताने नकार दिला. पण मी मुद्दाम ते पैसे तिथेच ठेवून आलो, कारण जर तिथे कुणाला थोडासुद्धा संशय आला असता तर माझ्यासाठी खूप अवघड झालं असतं. मी कुणाकुणाला समजावलं असतं, कुणाकुणाला उत्तर दिलं असतं. मला माहीत होतं की वडील घरी आल्यावर याबद्दल नक्की बोलतील, पण सध्या तरी मी आपली इज्जत वाचवली होती. सगळे आईस्क्रीम खात खात घरी जायला लागले होते. सगळ्यांच्या तोंडावर फादर्स डेच्या चर्चा चालू होत्या.
आमंत्रण पत्र तयार केली जात होती, जी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी पाठवली जाणार होती. माझी शाळा काही छोटी मोठी शाळा नव्हती, तर मोठ्या माणसाची शाळा होती आणि ती खूप मोठ्या जागेत बांधलेली होती, जिथे सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. कधीकधी मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटायचा की ते इतकी मेहनत करून मला इतक्या चांगल्या शाळेत आणि महागडं शिक्षण देत आहेत. पण त्यांची काही वागणूक मला मुळीच आवडायची नाही. मी किती वेळा आईला समजावलं होतं की त्यांनी कुठेही आईस्क्रीम विकावी, मला काहीच अडचण नाही, पण माझ्या शाळेजवळ नको. तिथं माझी इज्जत आहे, नाव आहे. आई म्हणायची, तू इतकं सहज बोलतोस, पण ती जागा तुझ्या वडिलांची जुनी जागा आहे आणि तिथं त्यांची जितकी आईस्क्रीमची विक्री होते तितकी कुठल्याच नव्या ठिकाणी होणार नाही. आईला कधीच हे समजलं नाही. ती फक्त तिचंच म्हणणं सांगून माझं म्हणणं दाबून टाकायची. रोजसारखाच तो दिवसही गेला. सायंकाळी 6च्या सुमारास बाबा घरी आले. मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. ते घरी आले आहेत हे मला समजलं होतं, पण बाहेर जाणं मला महत्त्वाचं वाटलं नाही. काही वेळ तसाच गेला. तेवढ्यात बाबांनी मला हाक मारली. माझं मन झालं की मी त्यांना सांगावं, माझा अभ्यास चालू आहे, मी येऊ शकत नाही, पण ते माझे वडील होते, म्हणून मी शांतपणे बाहेर आलो. ते त्यांच्या तुटलेल्या खाटेवर बसलेले होते. मला जवळ बोलवत होते. मला माहीत होतं त्यांच्याजवळ बसलो की त्यांच्या घामाचा वास येईल, जो मला सहन होत नव्हता. पण तरीही नको असताना मी त्यांच्या दिशेने गेलो, पण थोड्या अंतरावर बसलो. ते मला पैसे देत म्हणाले, अरे बाळा, मी तुला इशाऱ्याने म्हटलं होतं ना की पैसे देऊ नकोस, तरीही तू ठेवून गेलास. मी शांतपणे ते पैसे उचलले, काहीच बोललो नाही. मला माहीत होतं त्यांना माझ्या वागण्याचं कधीच वाईट वाटत नाही, म्हणून ते सतत काही ना काही कारण काढून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण मी ठाम होतो. आजही मी त्यांच्याशी काहीच बोललो नाही. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझं त्यांच्याशी खूप जवळचं नातं होतं. पण जसं मी मोठा होत गेलो, मी त्यांच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती. मी जास्त करून माझ्या आईजवळच असायचो आणि आता तर मला वडिलांमध्ये काहीच रस उरला नव्हता, ना आईमध्ये. फक्त नावापुरते ते माझे आईवडील होते. ना ते मला कुठलं स्थान देऊ शकत होते ना सन्मान. वेळ हळूहळू सरत चालला होता. शाळेत फादर्स डेची जोरात तयारी सुरू होती. मला एक मोठं इन्व्हिटेशन कार्ड देण्यात आलं होतं, ज्यावर अगदी स्पष्ट लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या वडिलांसोबत यावं, त्यांचं नाव घोषित केलं जाईल आणि त्यांना बेस्ट फादरचा अवॉर्ड दिला जाईल. तुम्ही इथे त्यांच्यामुळेच आहात, त्यांच्याच मेहनतीमुळे तुमचे मार्क्स इतके चांगले आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांमुळेच यशस्वी झालात. त्यांच्या या बोलण्याचा परिणाम माझ्या मनावर झाला होता, पण तरीही मी शांतच होतो. मला काहीच कळत नव्हतं की काय करावं. फादर्स डे यायला फक्त 2च दिवस बाकी होते. एका क्षणासाठी मनात आलं की वडिलांना घेऊन जावं, पण जर कुणाला त्यांच्या व्यवसायाबद्दल कळलं तर? कोणी मला प्रश्न विचारले तर? आता जे होईल ते होईल, पण दुसरीकडे असंही वाटत होतं की माझी बेइज्जती होईल. ही कल्पनाच मला अस्वस्थ करत होती. मला किती अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागतील, किती विद्यार्थी माझी चेष्टा करतील, कुणी मला गरीब समजेल. मी कुणाच्या नजरेत माझ्यासाठी सहानुभूतीही बघू इच्छित नव्हतो, म्हणून माझं मन काहीच विचार करू शकत नव्हतं. वेळ निघून जात होता. 2 दिवस गेले आणि आज फादर्स डे होता. मला माहिती होतं की ब्रेक टाईमनंतर फंक्शन सुरू होईल. मी खोलीबाहेर आलो तर बाबा त्यांचा आईस्क्रीमचा ठेला स्वच्छ करत होते. नक्कीच ते आजही त्यांच्या कामावर जाणार होते. मी त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं. फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि खूप जुनी झिजलेली पॅन्ट त्यांनी घातली होती. खूप मेहनतीने ते त्यांच्या गाडीची सफाई करत होते, जेणेकरून तिथे येणारी मुलं त्यांच्याकडून आईस्क्रीम घेतील. कारण बऱ्याच लोकांना स्वच्छता आवडते. माझं मन भरून आलं होतं, पण मी लगेच नजर चुकवली. मी त्यांच्याकडे पाहूच इच्छित नव्हतो. मन विचित्र अवस्थेत होतं. मी शाळेकडे एकटाच निघालो. मी मनात ठरवलं होतं की वडिलांचं नाव जाहीर झाल्यावर मीच त्या स्टेजवर जाईन, त्यांचा अवॉर्ड घेईन आणि सगळ्यांची माफी मागेन की वडिलांची तब्येत बरी नाही, म्हणून ते येऊ शकले नाहीत. माझं मन खूप घाबरलेलं होतं. हातपाय थरथरत होते. स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार होतं. वेळ सरकत होता आणि ब्रेकनंतर सगळी तयारी पूर्ण झाली होती. मला सगळ्यात पहिल्या रांगेत बसवलं गेलं होतं. मी बसताच सरांनी माझ्या वडिलांविषयी विचारणा केली, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. मी शांतच राहिलो. हळूहळू संपूर्ण हॉल भरू लागला आणि थोड्याच वेळात सगळ्या विद्यार्थ्यांचे वडील हॉलमध्ये उपस्थित झाले. टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वात आधी लहान वर्गातील टॉपरच्या वडिलांना बोलावण्यात आलं. त्यांना खूप सन्मान देण्यात आला. टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं. त्यांना पुरस्कार देण्यात आला. हे सगळं पाहून का कोण जाणे, मला माझ्या वडिलांची आठवण येऊ लागली. वाटलं की मी त्यांना इथे घेऊन आलो असतो तर किती बरं झालं असतं. मी चुकीचं केलं. समजलं असतं तरी चाललं असतं ना, यात गैर काहीच नव्हतं. ते मेहनतीने कमावतात. अशा अनेक भावना मनाच्या एका कोपऱ्यात उमटत होत्या. पण दुसऱ्या बाजूला डोकं मात्र या सगळ्याच गोष्टींना नकार देत होतं. आकाश, भावनिक होण्यात काही उपयोग नाही. भावना दाखवल्याने प्रतिष्ठा टिकून राहत नाही. सगळ्यांच्या मध्ये बसल्यावर विद्यार्थी आपलाच अपमान करतील. त्यामुळे चांगलं हेच की शांत राहा. वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि आता आमच्या वर्गाचं नाव जाहीर झालं.
सर्वात आधी माझं आणि माझ्या वडिलांचं नाव घेतलं गेलं आणि आम्हाला स्टेजवर बोलावण्यात आलं. माझं हृदय जोरात धडकू लागलं होतं. मी मात्र शांतपणे माझ्या जागेवर बसून राहिलो. माझ्या डोळ्यांत अश्रू आले होते. मला माझ्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. मी माझ्या वडिलांना सोबत आणायला हवं होतं, पण तरीही मी स्वतःला सावरलं. इतक्यातच हार मानून चालणार नव्हतं. मी हिंमत एकवटून माझ्या जागेवरून उभा राहिलो आणि एकटाच स्टेजकडे निघालो. सगळे विद्यार्थी माझ्याकडेच पाहत होते. सगळ्यांना माझ्या वडिलांना पाहायचं होतं, पण मी सगळ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. मी स्टेजवर पोहोचलो आणि टीचर मला विचारू लागले, तुझे वडील कुठे आहेत, आकाश? त्यांचं ऐकून मी एक खोल श्वास घेतला आणि माईक हातात घेतला. सर्व विद्यार्थ्यांना हॅलो म्हटलं आणि मग हळू आवाजात मी तीच गोष्ट सांगितली जी मी आधी मनाशी ठरवून ठेवली होती, की माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही म्हणून ते येऊ शकले नाहीत. माझं उत्तर ऐकून त्यांनी मला आशीर्वाद दिला की तुझे वडील लवकरच बरे होतील, आणि मग त्यांनी तो पुरस्कार माझ्या हातात दिला. पण त्याचवेळी त्यांनी माझ्या वडिलांचं खूप कौतुक केलं. ते खूप चांगले माणूस आहेत, त्यांनी मला खूप लायक बनवलं. ही गोष्ट खरी होती आणि मी सुद्धा ती मान्य करत होतो. पण ती गोष्ट तोंडानं बोलणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण आज मी खूप खचलेला होतो. मन खूप उदास होतं. मनात येत होतं, काश माझे वडीलही इतर मुलांच्या वडिलांसारखे असते. तेही एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करत असते, मजुरी करत नसते, आईस्क्रीम विकत नसते. मी मनातल्या मनात सगळं दाबून ठेवलं होतं. शाळा सुटली तेव्हा घरी जाताना मी एक नजर वडिलांकडे टाकली. ते उन्हात उभे राहून खूप मेहनतीने आईस्क्रीम विकत होते. मी आपलं डोकं हलवत घरी पोहोचलो, पण घरी गेल्यावर जी बातमी मिळाली ती ऐकून मी हादरलो. माझा विश्वासच बसत नव्हता की वडील माझ्याबाबत इतकं मोठं पाऊल कसं उचलू शकतात. मला नेहमी वाटायचं की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला स्वतःपासून दूर ठेवण्याचा विचारही ते करू शकणार नाहीत. घरी पोहोचलो तेव्हा काका आले होते. आईनं माझं सगळं सामान बांधून एकीकडे ठेवलं होतं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. तिनं माझ्याकडे पाहून सांगितलं, बाळा, तू नेहमी म्हणायचास ना की तुला काकांच्या घरी जाऊन राहायचं आहे, त्यांच्या मुलांसारखी झकास लाईफ जगायची आहे. म्हणून मी आणि तुझ्या वडिलांनी मिळून ठरवलं आहे की तू आज आणि आत्ताच्या आत्ताच काकांसोबत त्यांच्या घरी जाशील. तसंही तुझं इंटरमिजिएट पूर्ण झालंय आणि तुझं परीक्षा केंद्रसुद्धा त्यांच्या शहरातच आहे. तिथूनच परीक्षा दे. तुझे काका तुला विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देतील. आम्ही सगळा खर्च त्यांच्याकडे पाठवू. जोपर्यंत तुझं शिक्षण चालेल तोपर्यंत तू त्यांच्याच घरी राहणार आहेस. ही बातमी ऐकून मला आनंद व्हायला हवा होता, कारण लहानपणापासून मी हेच तर इच्छित होतो. पण आता मला याचं दुःख का वाटत होतं? आई म्हणाली, तुला अजून काही सामान लागलं तर मला सांग, मी तेही बांधून देते. माझं हृदय जोरजोरानं धडकू लागलं होतं. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, तुला खूप लाज वाटते ना तुझ्या वडिलांच्या व्यवसायाची, त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या कष्टांची. म्हणूनच मी आणि तुझ्या वडिलांनी ठरवलं आहे की आता तू तुझ्या काकांसोबत दुसऱ्या शहरात जाऊन राहा. खरं सांगायचं तर आज पहिल्यांदा तुझ्या वडिलांना सर्वात जास्त वाईट वाटलं, जेव्हा त्यांना इतर मुलांच्या तोंडून कळलं की शाळेत फादर्स डे साजरा होतोय आणि सगळी मुलं आपापल्या वडिलांना घेऊन शाळेत येणार आहेत. पण तू आपल्या वडिलांना एकदाही हे सांगितलं नाहीस, खोटं का होईना, पण त्यांच्या तोंडावर हे म्हटलंही नाही की बाबा तुम्ही माझ्यासोबत शाळेत चला. कारण तुझी इच्छाच नाही की तुझे वडील इतरांच्या समोर येतील, लोकांना कळेल की हा आईस्क्रीम विकणारा माणूस तुझा बाबा आहे. आणि म्हणूनच तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी आज हा निर्णय घेतलाय. हाच तुझ्यासाठी सर्वोत्तम निर्णय आहे. आणि तू पण हेच तर नेहमीपासून म्हणत आला आहेस. आम्ही नेहमी तुझ्यासाठी तेच केलं जे तुला आवडतं, जे तुझ्यासाठी चांगलं असतं. मग आता सुद्धा आम्ही तुझ्यासाठी तसंच करतोय. आईचं हे बोलणं ऐकून मी गप्पच उभा राहिलो होतो. कारण आता हे सगळं मला खरंच असह्य वाटत होतं. हो, हे खरं होतं, मला माझ्या वडिलांचं नाव आवडत नव्हतं. पण मला माझ्या कुटुंबापासून दूर जावंसही वाटत नव्हतं. मी काही बोलणार एवढ्यात आई म्हणाली, तुझी काही हरकत नाही ना? काही त्रास नाही ना? मी थोडा वेळ शांतच राहिलो. एका बाजूला मनात भीती होती, जर इथे कुणाला माझ्या वडिलांविषयी कळलं तर माझी इज्जत काय राहील. आणि दुसरीकडे भीती होती की मी माझ्या कुटुंबापासून दूर जाईन. पण आता तर त्यांनी माझ्यासाठी निर्णय घेतलाच होता, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. मी आईला म्हटलं, मी जाण्यास तयार आहे, आणि गप्पच जाऊन खोलीत बसलो. सामान नीट चेक करू लागलो. काही राहिलं असेल तर तेही ठेवावं असं वाटलं. थोडाच वेळ गेला आणि बाबा सुद्धा परत आले. ते आपला थैला घेऊन घरात येत होते. त्यांना पाहून मी क्षणभर थबकलो. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. चेहरा घाबरलेला होता. हे स्पष्ट होतं, मी घर सोडून जाणार हे त्यांना आवडलं नव्हतं. पण मी काहीच बोललो नाही. थोड्याच वेळात काका म्हणाले, चल बेटा, आता आपल्याला निघायला पाहिजे. मी बाहेरून तरी तयार होतो, पण माझ्या मनात बाबांना मिठी मारायचं ठरवलेलं होतं. मी त्यांच्याजवळ गेलो तर त्यांनी चेहरा दुसरीकडे वळवला. माझ्या मनाला काहीतरी ठेच लागली. क्षणभर असं वाटलं जसं कुणीतरी माझ्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली असावी. फक्त एकदाच त्यांच्या छातीशी बिलगावं एवढंच मला वाटत होतं, कारण नक्की कधी परत येईन हे माहीत नव्हतं. पण त्यांनी मला ती संधीच दिली नाही. ते शांतपणे बाजूला झाले आणि खोलीत गेले.
माझ्या डोळ्यांत अश्रू आले, हृदय धडधडायला लागलं. आई पुढे आली, तिनं मला प्रेमानं मिठी मारली आणि म्हणाली, स्वतःची काळजी घे, तिथं तू खूप नाव आणि सन्मान मिळवशील. तिथं तुला बाबा नावाची भीतीसुद्धा वाटणार नाही. पण मी केवळ एक नजर टाकून म्हणालो, आई, मला बाबांना भेटायचंय. आईनं मला थेट नकार दिला. ती म्हणाली, ते तुझ्याशी भेटू इच्छित नाहीत. त्यांनी आधीच मला सांगितलं आहे की जर माझं अस्तित्व माझ्या मुलाला नकोसं वाटत असेल तर मी स्वतःहून त्याच्यापासून दूर जाईन. तू जा इथून आणि स्वतःची काळजी घे. असं म्हणून तीही थांबली नाही आणि परत खोलीत निघून गेली. माझी नजर आईवडिलांना शोधत होती. मी काकांसोबत त्यांच्या मोठ्या गाडीत बसून शहरात आलो. त्यांचं घर खूप भव्य आणि आलिशान होतं. जसं घरात प्रवेश केला, काकांचे दोन्ही मुलं मला मिठी मारून भेटले. ते मला पाहून खूप आनंदी झाले. पण काकूने मला पाहताच तोंड वाकडं केलं, जणू त्यांना माझं या घरात येणं अजिबात आवडलं नाही. मग माझं आयुष्य तिथेच काकांच्याच घरी सुरू झालं. 1 महिना उलटून गेला. आता परीक्षेचा काळ आला होता. माझं परीक्षा केंद्र काकांच्या शहरातच होतं. मी तिथूनच इंटरची परीक्षा देत होतो. अभ्यासात मन लागत होतं, पण मन कुठेतरी आईवडिलांच्या आठवणीत अडकलेलं असायचं. आईशी फोनवर बोलणं व्हायचं, पण बाबा माझ्याशी बोलायचेच नाहीत. मला त्यांच्याशी बोलावंस खूप वाटायचं, त्यांचा आवाज ऐकायच खूप मन होतं. मी आईला अनेकदा म्हटलं होतं, मला बाबांशी एकदा तरी बोलू दे. पण ती म्हणायची, नाही बेटा, ते तुझ्याशी बोलायला तयार नाहीत. तू केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. काका चांगले होते, त्यांची मुलंही चांगली होती, पण काकू अजिबात चांगली नव्हती. तिला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. आता मला समजलं की ती कधी आमच्या घरी का आली नव्हती. कारण त्यांना गरिबांशी कुठलाही संबंध ठेवणं अजिबात आवडत नव्हतं. मी दबकतच काका आणि काकूच्या बोलण्याकडे कान देत असे. त्या अनेकदा काकांशी भांडायच्या, तुम्ही तुमच्या भाच्याला इथे का आणलं? आपण काय या गरिबांचा ठेका घेतलाय का? हे आता आपल्या घरात येऊन शिक्षण घेणार आहेत. काका त्यांना शांतपणे सांगायचे, आवाज खाली कर. जर आकाशला हे सगळं कळलं तर तो इथे एक क्षणही थांबणार नाही. तो माझ्या भावाचा मुलगा आहे. मला वाटतं तो चांगलं शिक्षण घेऊन यशस्वी व्हावा. माझा भाऊ बिचारा गरीब माणूस आहे. त्याचा मुलगा शिकून मोठा झाला तर त्यांनाच फायदा होईल. काकू म्हणायच्या, त्यातून आपला काय फायदा? फायदा त्यांच्या कुटुंबाचा आहे. मग तू तुझ्या भाच्याला इथे का आणस? तो हॉस्टेलमध्येही राहू शकतो. मला तुझा भाचा इथे राहतोय हे अजिबात आवडत नाही. लवकरात लवकर त्याला इथून पाठवून दे. काकूच्या अशा शब्दांनी माझ्या मनाला धारदार सुरीसारखं टोचायचं. पण मी शांतच राहायचो. मला इतकाच दिलासा वाटायचा की काका तरी चांगले आहेत. पण काकांच्या अनुपस्थितीत काकू माझ्याशी खूपच वाईट वागायच्या. म्हणायच्या, तुझ्यासाठी इथे काही खाणं नाही. काका दिवसभर ऑफिसमध्ये असायचे, त्यांच्या मुलांना शाळा कॉलेजला जायचं असायचं. आणि मी जेव्हा दुपारी घरी असायचो तेव्हा काकू मला काहीही खायला द्यायच्या नाहीत. फक्त काकांच्या समोर जे काही मिळायचं तेवढंच मी खायचो. आता मला आठवत होतं की जेव्हा मी माझ्या आईवडिलांसोबत होतो तेव्हा माझी आई मला किती चविष्ट जेवण बनवून द्यायची. कधीच मला उपाशी झोपू दिलं नाही, कधीच उपाशी पोटाने अभ्यास करायला लावला नाही. पण इथे तर फक्त काकाच्या उपस्थितीतच काही खायला मिळायचं. काकू प्रत्येक क्षुल्लक गोष्टीवरून मला बोलायच्या. मनात यायचं की त्यांना खडसावून उत्तर द्यावं, पण लगेच वाटायचं की आपण त्यांच्या घरात राहतो, मग त्यांना उत्तर कसं देणार? इथली परिस्थिती खूपच खराब होती. घर मोठं होतं, पण त्या मोठ्या घरात एक क्षणही तो सुकून नव्हता जो माझ्या त्या छोट्याशा घरात होता. एक दिवस तर काकूनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या होत्या. माहीत नाही ती माझ्याशी कोणत्या जन्माचा सूड घेत होती. एक दिवस तिने स्वतःच आपल्या पर्समधून पैसे काढले आणि माझ्यावर आरोप केला की मी चोरी केली आहे. ती विनाकारण गोंधळ घालत होती. तिचा हेतू हा होता की मी काकांच्या नजरेतून खाली पडावं आणि काकांनी मला माझ्या घरी परत पाठवावं. पण मला पूर्ण विश्वास होता की माझे काका माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवतील. माझा तो विश्वास त्या दिवशी पूर्णपणे कोसळला जेव्हा काकांनी आपल्या पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मला धक्का बसला होता की काकांनी असं मान्य केलं की मी त्यांच्या पत्नीच्या पर्समधून पैसे चोरू शकतो. काकूने काकांना सांगितल्यावर माझ्या कपड्यांची झडती घेतली आणि त्यामधून पैसे सापडले. काकूंनी लगेच म्हटलं की हे पैसे त्यांचेच आहेत. पण ते पैसे माझे होते, जे मी माझ्या घरून इथे आणले होते, जे मला बाबांनी दिले होते. काका काही बोलले नाही, पण त्यांच्या नजरेतला बदल स्पष्ट जाणवत होता. त्या दिवसानंतर त्यांनी माझ्याशी बोलणं खूपच कमी केलं. मला कळून चुकलं होतं की या घरात आता माझं काही स्थान उरलेलं नाही. घरी परत जावं असं वाटत होतं, पण माझं शिक्षण आणि परीक्षा अर्धवट सोडून मी कसा जाऊ शकलो असतो? आईशीही फारशी बोलचाल होत नव्हती. ती फक्त माझ्या अभ्यासाबद्दल विचारायची, बाकी काही नाही. अनेकदा वाटायचं की तिला सगळं सांगावं आणि म्हणावं की मला तुमच्याकडे परत यायचे, पण माझी हिंमतच होत नव्हती. वेळ सरकत गेला. पाहता पाहता मला इथे 1 वर्ष झालं. या काळात मी एकदाही बाबांशी बोललो नव्हतो, त्यांचा चेहराही पाहिला नव्हता. माझं मन आतून पोखरलं जात होतं. ते दर महिन्याला माझ्या आवश्यकतेनुसार माझ्या खात्यात पैसे टाकत असायचे, जेणेकरून मी स्वतःचे खर्च भागवू शकेन आणि माझ्या शिक्षणावरही पैसे खर्च करू शकेन.
मी फक्त काकांच्या घरी राहत होतो, पण माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च अजूनही माझ्या वडिलांच्या कमाईतूनच चालत होता. माझं विद्यापीठात ॲडमिशन झालं होतं. माझे वडील इतक्या लांब असूनसुद्धा माझ्यासाठी इतकं करत होते, म्हणूनच त्यांच्याशी बोलण्याची माझी तीव्र इच्छा वाटत होती. आजचा दिवसही तसा सामान्यच होता, पण सकाळपासून माझी तब्येत काहीतरी विचित्र वाटत होती. काहीच चांगलं वाटत नव्हतं. काकूसुद्धा लहान-सहान गोष्टींवरून नोकरांवर ओरडत होत्या. काकांच्या समोर मात्र त्या मला काहीच म्हणत नव्हत्या. सगळा राग ती नोकरांवरच काढायची. पण काका गेले आणि मग ती मला सतत वाईटसाईट बोलू लागली. मी माझ्या खोलीत शांत बसलो होतो, तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. कॉल उचलला तर पलीकडून आईचा रडका आवाज आला. ती म्हणाली, बाळा, तू लवकरात लवकर घरी ये. तुझे बाबा शेवटचा श्वास आहेत. त्यांची तब्येत अजिबात ठीक नाहीये. ते तुझ्याशी शेवटचं बोलायला इच्छित आहेत. काय आजही तू तुझ्या बाबांकडे पाठ फिरवशील? हे ऐकताच माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मी म्हणालो, आई, तू असं कसं बोलतेस? इथं आल्यापासून प्रत्येक क्षण मी तुमच्याच आठवणीत घालवलाय. मी तर बाबांशी बोलण्यासाठी सतत आतून तडफडत होतो. मी आत्ताच निघतो. हे म्हणताच मी ताबडतोब माझं सामान पॅक केलं. काका त्यावेळी ऑफिसमध्ये गेले होते. मी स्वतःच मोबाईलवरून इमर्जन्सी तिकीट काढली आणि काकांना कळवून मी स्टेशनवर पोहोचलो. काका माझ्यासोबत येऊ शकले नाहीत, त्यांना ऑफिसचं महत्त्वाचं काम होतं. पण त्यांनी सांगितलं की ते संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचतील. मी पहिल्या गाडीनं घरच्या दिशेनं रवाना झालो. साधारण 3 तासांचा प्रवास करून मी घरी पोहोचलो. आईने सांगितल्याप्रमाणे बाबा आपल्या खोलीत तुटलेल्या चारपाईवर बसलेले होते. हे पाहून माझ्या काळजात धस झालं. मी ज्या दिवाणावर झोपायचो तो अजूनही कोपऱ्यात तसाच होता. बाबांची इच्छा असती तर त्यावर झोपू शकले असते, पण अजूनही तो दिवाण त्यांनी माझ्यासाठीच राखून ठेवला होता. बाबांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काळीच थरथरत होतं. मी धावत जाऊन बाबांना मिठी मारली आणि रडायला लागलो. मी म्हणालो, बाबा, तुम्हाला काही होणार नाही. मी काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग मी आईला विचारलं, आई, तू बाबांना हॉस्पिटलमध्ये का नाही भरती केलं? आई म्हणाली, बाळा, तुझ्या बाबांनी कधी स्वतःकडे लक्ष दिलं का? जेवढंही राबून कमावलं ते सगळं फक्त तुझ्यावरच खर्च केलं. त्यांनी त्यांच्या आजाराकडे दुर्लक्षच केलं. तुझ्या बाबांना हार्ट प्रॉब्लेम आहे. त्यांनी कधीच योग्य उपचार घेतले नाहीत. आणि आज बघ, त्यांचे श्वासही अडखळत चालू आहेत. मी म्हणालो, नाही बाबा, तुम्ही असं करू शकत नाही. मी तुम्हाला आत्ताच रुग्णालयात घेऊन जातो. बाबांनी माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, बेटा, कान जवळ आण, मला तुला काही सांगायचं आहे. मला मरायच्या आधी मनावरील ओझं उतरवायचं आहे. मी रडत रडत माझा कान बाबांच्या तोंडाजवळ नेला. त्यांनी जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, बेटा, मी तुझा खरा बाप नाही. मी तुला कचऱ्यातून उचललं होतं. मला माहीत नाही तुला तिथे कोण सोडून गेल होत. मी आणि तुझी आई निसंतान होतो. म्हणून तुला घरी घेऊन आलो आणि आम्ही तुझी काळजी घेतली, जणू तू आमचं स्वतःचं मूल आहेस असं समजून. मी माझ्या परीने तुझ्यासाठी सर्व काही केलं. पण कदाचित ते नाही करू शकलो जे तुला अपेक्षित होतं. पण बेटा, आता निश्चिंत रहा. मी मेलो तरी तुला काहीही दुःख होणार नाही, कारण तू माझं खरं मूल नाहीस. हे ऐकून माझं संपूर्ण शरीर बधीर झालं. मी जणू एक पाषाण बनलो होतो. एवढं बोलूनच बाबांना एक मोठी हिचकी आली आणि त्यांनी डोळे विस्फारले. त्यांचं शरीर काहीही हालचाल करत नव्हतं. मी त्यांना हलवत होतो, हाक मारत होतो, जोरजोराने रडत होतो, पण बाबा या जगातून निघून गेले होते. आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की जणू सगळं काही संपलं आहे. आई आणि मी ओरडून ओरडून रडत होतो. आमचं सगळं काही उद्ध्वस्त झालं होतं. वडील आता ह्या जगात नव्हते आणि मरताना त्यांनी एक अशी सत्यता सांगितली की मी एखाद्या निर्जीव प्राण्यासारखा शून्यात हरवून गेलो. मी तिथेच डोकं धरून बसून राहिलो. संध्याकाळपर्यंत वडिलांचे अंतिम संस्कारही पार पडले. सगळी नातेवाईक मंडळी घरात जमलेली होती. कोणालाही हे माहीत नव्हतं की मी त्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा नव्हतो. वडिलांनी सगळ्यांना हेच सांगितलं होतं की मी त्यांचा मुलगा आहे. ही खरी गोष्ट फक्त मला आणि माझ्या आईलाच माहीत होती. वडील ह्या जगात राहिले नाहीत, पण मी आईची माफी मागितली आणि तिला सांगितलं, आई, मी बाबासोबत आयुष्यभर खूप चुकीचा वागलो, पण आता मी कधीच कुणाबरोबर चुकीचं वागणार नाही. माझ्याकडे नोकरी नव्हती, म्हणून घर चालवण्यासाठी दुसऱ्याच दिवशी मी वडिलांचा तोच ठेला शाळेजवळच लावला आणि आईस्क्रीम विकायला उभा राहिलो. सगळ्यांनी जेव्हा मला तिथं पाहिलं तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं की आईस्क्रीम विकणारा माणूस म्हणजे माझेच वडील होते. पण आता मला कोणाच्याही बोलण्याने काहीही फरक पडत नव्हता. आता मला उमगलं होतं की वडील ही अशी व्यक्ती असते की ज्याची कुणीही भरपाई करू शकत नाही. त्यांच्यासारखं या जगात कोणीही नाही. जगात अनेक लोक तुमच्यासाठी उभे राहतील, पण वडिलांसारखा एकही माणूस नसेल. वडीलच आपले खरे रक्षण करणारे असतात. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल.